नमस्कार. रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये माझगाव डॉक शिप बिल्डर्स मुंबई येथे 200 जागांसाठी भरती घोषित करण्यात आली आहे. त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे. तर मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या WhatsApp, Insta किंवा Telegram ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. जेणेकरून सरकारी नोकरीच्या संदर्भात विविध जी माहिती येत असते त्या संदर्भात व्हिडिओ बनवले जातात आणि आपल्याला ही माहिती लवकर आणि व्यवस्थित मिळू यासाठी आपण आमचा WhatsApp ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता. तर आता जी करंट भरती चाललेली आहे ती माझगाव डॉक शिप बिल्डर्स MDL ही एक भारतातील प्रमुख शिपयार्ड असून यामध्ये 200 अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवले जात आहेत. तर आता यामध्ये जर बघितलं आपण या भरतीमध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी इथं नोकरीची संधी मिळणार आहे. तर त्या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर पदाची माहिती अशी आहे की पदाचे नाव जसं मी तुम्हाला सांगितलं पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस असं ठेवण्यात आलेलं आहे. पदवीधरसाठी इथं 170 जागा ठेवण्यात आलेल्या असून इथं डिप्लोमासाठी 30 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा टोटल 200 जागासाठी इथं अर्ज मागवले जात आहेत. आता विषयानुसार जर जागा आपण बघितल्या तर बघा विषय कसे देण्यात आलेत बघा. सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल ENTC म्हणतो त्याला आपण, मेकॅनिकल, शिप बिल्डिंग टेक्नॉलॉजी, BCom, BCA, BBA, BSW अशा इथं विभाग किंवा आपण याला म्हणतो शैक्षणिकरित्या विषय देण्यात आलेले आहे. आणि त्याच्यानुसार इथं पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस असं इथं पदांचं विभाजनसुद्धा देण्यात आलेलं आहे. ते आपण एकदा पाहू शकता. इथं सर्वात जास्त जागा जर आपण बघितलं तर मेकॅनिकल 60 आणि 10 आहेत. BComसाठी 50 जागा इथं आपल्याला दिसून येत आहेत. अशा टोटल जागा आपण पाहू शकणार आहात. तर मित्रांनो, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपल्याला वरच्या टेबलवरून कळाली असेल तरीसुद्धा आता इथं सविस्तर पहा. पदवीधर अप्रेंटिस म्हणजे संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी किंवा BCom, BCA, BBA, BSW झाला असेल तर आपण पदवीधर अप्रेंटिससाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आपलं BA झालं असेल, BCom, BCA, BBA, BEd किंवा एखादी इंजिनिअरिंगची डिग्री जर असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आता डिप्लोमा अप्रेंटिस जर बघितलं तर संबंधित विषयात आपल्याला डिप्लोमाज होणं आवश्यक आहे. आता फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं आता तर वर जी पदवी देण्यात आली आहे, मेकॅनिकलचा आपला डिप्लोमा झाला असेल, ENTCचा झाला असेल, इलेक्ट्रिकल झालं असेल, कॉम्प्युटर सिव्हिल झाला असेल तरीसुद्धा इथं आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी आपल्याकडे डिप्लोमाची पदवी किंवा डिप्लोमा आपल्याकडे असणं आवश्यक असे आहे असं आपण म्हणू शकतो. आता इथं वयोमर्यादा जर विचार केला तर 1 मार्च 2025 रोजी जर बघितलं आपण तर 18 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवार यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. SC/ST करता 5 वर्षाची सूट तर OBCंना इथं 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. फी जर बघितली तर इथं कोणत्याही प्रकारची फी नाही, फक्त आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज फक्त करायचा आहे. आता महत्त्वाच्या तारखा जर बघितल्या आपण तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 जर ठेवण्यात आलेली आहे. महत्त्वाच्या लिंक जरा बघितल्या आपण तर बघा, महत्त्वाच्या लिंक अशा आहेत की PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करू शकता आपण, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा किंवा अधिकृत वेबसाईटला आपण अधिक माहितीसाठी व्हिजिट करा. तर मित्रांनो, आपण जर फॉर्म भरणार असाल तर आपण ह्या वेबसाईटवर या. जाहिरात डाउनलोड करा सर्वात प्रथम PDF संपूर्ण वाचून घ्या. सांगितलेली शैक्षणिक पात्रता आपण धारण करत असाल तरच आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. आता अर्ज भरत असताना काही प्रश्न असतील किंवा अजून काही शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. तर मित्रांनो, अशी ही भरती आलेली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिसच्या माध्यमातून आपण सरकारी नोकरीच्या जवळ एक स्टेप आपण जाणार आहात. तर मित्रांनो, अशाच भरतीच्या नॉलेज करता किंवा भरतीच्या न्यूज करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबून ठेवा जेणेकरून नोटिफिकेशन आपल्याला नेहमी भेटत राहू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.